सगळ्यांची पळापळ होते. रस्त्याने एका व्यक्तीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मोटरसायकल, अनेक लोक रस्त्यावरती दिसत आहे. मात्र परिस्थिती काय आहे, एका व्यक्तीला कुत्रा चावलेला आहे आणि तो व्यक्ती पिसाळलेला आहे. त्या व्यक्तीला रेबीज झालाय असा म्हणून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तुम्ही जर रस्त्यावर बघितलं तर तो सदर तरुण जो आहे तो कुत्र्यासारखा रेंगत आहे आणि तो लोकांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि कुत्र्यासारखी हरकत करत आहे. लोक यामुळे भयभीत झालेले आहे. सर्वांची पळापळ होते. प्रत्येक जण सैरावैरा धरतोय आणि त्या तरुणाला पकडण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र खरं वास्तव सोशल मीडियावर या व्यक्तीला रेबीज झालाय आणि हा व्यक्ती पिसाळलेला आहे, त्यामुळे लोकांना चावा घेतोय म्हणून व्हायरल होतोय. मात्र सत्य काही वेगळंच आहे. सदर व्हिडिओ जो आहे यामध्ये कुत्रा सदर व्यक्तीला चावलेला नाही आणि त्याला रेबीज झालेला नाही असा दावा डॉक्टरांनी केलेला आहे. कारण डॉक्टर म्हणे मी त्याला तपासलेला आहे आणि यामध्ये त्याला कुठेही कुत्रा चावल्याचं खुणा दिसत नाहीये. अथवा याची पार्श्वभूमी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र घरच्यांनी त्याला कुठेही कुत्रा चावलेलं नाही असं सांगितलेलं आहे. आणि सदर पेशंट जो आता रुग्णालयामध्ये उपचार घेतोय, गोपाल भिला असं त्याचं नाव आहे आणि तो नंदुरबार म्हणजे शहादा तालुक्यातला राहणारा आहे. तो ऊस तोडीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये आला होता आणि त्यावेळेस तिथं ती हरकत घडली. मात्र याला 3 वर्षापूर्वी असाच प्रकार झाला होता असं त्या एका महिलेने सांगितलेलं आहे. त्यामुळं सदर व्यक्तीला रेबीज झाला नसून कुत्रा चावला नसून कोणीतरी व्हिडिओ शूट करण्याच्या दृष्टीनं एक वाक्य वदवले गेलं की सदर व्यक्तीला कुत्रा चावला आहे आणि त्यामुळे तो पिसाळलाय आणि लोकांना चावा घेतोय. मात्र लोकांनी या व्यक्तीला जाळीच्या साह्याने अक्षरशः बंदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर तरुण जो आहे तो मनोरुग्ण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा कशा पद्धतीनं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. या व्हिडिओ मागचं हे सत्य होतं. त्यामुळे सोशल मीडियावर जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे ते व्हिडिओचं वास्तव हे आहे की सदर व्यक्तीला कुत्रा चावलेला नाही आणि रेबीज झालेला नाही. हा व्हिडिओ आता कुत्रा चावलाय, रेबीज झालाय, पिसाळलाय म्हणून व्हायरल होतोय. ही माहिती आपल्यापर्यंत जर अचूक असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल वेगवान मराठीला तर सबस्क्राईब करा.